टपोरे, बोलके डोळे, चेहऱ्यावर विलक्षण आत्मविश्वास आणि ती स्क्रीनवर आली की आजही आपली नजर हटत नाही. ओळखलत का मी कोणाबद्दल बोलतीये ते? मी बोलतीये भारतीय सिनेसृष्टीचा चेहरा बदलणारी स्मिता पाटील हिच्याबद्दल. स्मिता पाटील म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे आपल्या प्रियकरासाठी बाजिंदी मनमानी होणारी जैत रे जैत मधली चिंधी किंवा उंबरठा ओलांडून स्वतःची ओळख निर्माण करणारी सुलभा महाजन. स्मिताने प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. त्या काळच्या त्या धाटणीच्या चित्रपटांपेक्षा स्मिताचे चित्रपट निश्चितच वेगळे होते. वेगळ्या प्रवाहातल्या संवेदनशील चित्रपट बनवणाऱ्या अनेक दिग्दर्शकांच्या नजरेत स्मिता भरली. श्याम बेनेगल असोत वा सत्यजित रे, प्रत्येक दिग्दर्शकाला तिच्या अभिनयाची भुरळ पडली. गोऱ्या गोमट्या नट्या असलेल्या सिनेसृष्टीत तिने ग्लॅमरची जुनी समीकरणं मोडीत काढली आणि अभिनयाला एक नवी उंची दिली. कोणत्याही भाषेच्या संस्कृतीच्या चित्रपटात तिने काम केलं तरी ती तिथल्याच मातीतली वाटायची, इतका प्रभावी होता तिचा वावर. थिएटर, चित्रपट, दूरदर्शन अशा सगळ्याच माध्यमांवर स्मिताचं निर्विवाद प्रभुत्व होतं. पण याचसोबत स्मिता एक उत्कृष्ट छायाचित्रकार सुद्धा होती. आनंद चित्रपटातला डायलॉग आहे बघा, जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. स्मिताचं आयुष्य नेमकं असंच होतं. फक्त 31 वर्षाचं आयुष्य तिला लाभलं, पण अवघ्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी आणि मराठी मिळून सुमारे 80 चित्रपटात तिने भूमिका केल्या. बंडखोर, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या स्त्रियांच्या भूमिका तिने वठवल्या. पण ती फक्त रुपेरी पडद्यावरच लढली नाही, तर खऱ्या आयुष्यात सुद्धा विमेन्स सेंटर्सच्या माध्यमातून ती पीडित महिलांसाठी ढाल बनून उभी राहिली. तिच्या मनात सामान्य माणसांबद्दल कमालीची संवेदनशीलता होती. तिचा आवाज दबलेल्यांच्या वेदना मांडणारा होता. 2 राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री मिळूनही स्मिताचे पाय नेहमीच जमिनीवर होते. जिच्या अभिनयाने संपूर्ण जगाला वेड लावलं, जिच्या नावाने जगभरातले फिल्म फेस्टिवल गाजले, ती स्मिता पाटील कोणत्याही इंग्रजी शाळेत नाही, तर इतका उदंड आत्मविश्वास, इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि जागतिक स्तरावर नोंद घ्यायला भाग पाडणारं व्यक्तिमत्व हे पुण्याच्या रेणुका स्वरूप या मराठी शाळेत घडलंय. हो, स्मिता पाटील ही मराठी शाळेत शिकली आहे.